हॅलो गाईज, आज आपण पाहणार आहोत VMware वर्कस्टेशन व्हर्च्युअल मशीन इन्स्टॉलेशन, डाउनलोडिंग आणि इन्स्टॉलेशन कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला फर्स्ट पाहावं लागणार आहे VMware आहे काय. ही एक व्हर्च्युअल मशीन आहे. व्हर्च्युअल मशीन काय करते तर आपल्याला जसं आपला प्रायव्हेट PC वरती किंवा डेस्कटॉपवरती आपल्याला एक कंपनीचं एन्व्हायरमेंट जर बनवायचं असेल, कंपनी एन्व्हायरमेंट टाईप जर बनवायचं असेल तर आपल्याला व्हर्च्युअल मशीन डाउनलोड करावं लागणार आहे, इन्स्टॉल करावं लागणार आहे. ते हे VMware एक व्हर्च्युअल मशीन आहे आणि त्या व्हर्च्युअल मशीनमध्ये आपण नंबर ऑफ PCs क्रिएट करू शकतो. PC1, PC2, PC3 सो ऑन. आणि त्यावरती आपण सर्व्हर पण ॲक्टिवेट करू शकतो. मग त्यानुसार काय होणार आहे, आपण एक PC वरून दुसऱ्या PC ला कनेक्ट करू शकतो. कोणतेही डॉक्युमेंट्स ओपन करू शकतो. कसं कनेक्ट करायचं ते IP ॲड्रेस थ्रू आपण ते पुढे नेक्स्ट पाहणार आहोत. आजचा टॉपिक असणार आहे फक्त VMware डाउनलोड आणि इन्स्टॉलेशन. तर आपल्याला गुगलवर सर्च करायचं आहे VMware वर्कस्टेशन Pro 17 डाउनलोड. मी इथे टाईप केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे VMware वर्कस्टेशन डाउनलोड 17.6.2 हे व्हर्जन आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे आहे बघा वर्कस्टेशन विंडोज 17.6.1 यावरती क्लिक केल्यानंतर इथे डाउनलोडला लागून जाईल. इथे एक ऑप्शन येईल. आता मग इथे डाउनलोडिंग लागल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता डाउनलोडिंग कंप्लीट झाल्यानंतर हे डाउनलोडिंग वर्कस्टेशन फाईल जेव्हा डाउनलोड होते, डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला इथे यायचं आहे. इथे डाउनलोड ऑप्शन्समध्ये आल्यानंतर इथे VMware वर्कस्टेशन दिसेल. तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक पॉपअप ओपन होईल. थोडासा वेळ लागेल. यानंतर इथे आपल्याला येस करायचं आहे. तर प्रोसेसिंग होत आहे. थोडं तुम्हाला वेट करायचं आहे. प्रोसेसिंग होते. त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आय ॲक्सेप्ट इथे चेक करायचं आहे. त्यानंतर परत नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे तुमची प्रोग्राम फाईल्स कुठे ती फाईल इन्स्टॉलेशन होईल ते तुम्हाला इथे पाथ दाखवलेला आहे. तुम्ही ते इथून चेंज पण करू शकता, पण आपण C ड्राईव्हमध्ये ऑलरेडी इथे इनबिल्ड आहे तिथेच. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे 2 चेकबॉक्स आहेत. त्यांना तुम्ही अनचेक करा. हे काही आपल्याला यूजसाठी नाही आहे सध्या, कारण की जॉईन द VMware कस्टमर इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम ते तुम्ही अनचेक करू शकता. त्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट नंतर ते शॉर्टकट्स तुम्हाला एकतर डेस्कटॉपवर येऊन जाईल कंप्लीट डाउनलोडेशन कंप्लीट झाल्यानंतर. त्यासाठी ते चेकबॉक्स आहे. नेक्स्ट करा. मग इन्स्टॉलवर क्लिक करा. आता तुमचं इन्स्टॉलेशन होईल. इथे पण थोडासा वेळ लागू शकतो. तुम्ही पाहू शकता इथे इन्स्टॉलेशन तुम्हाला इथे एक डेस्कटॉपवरती शॉर्टकट की पण आलेला आहे. अशा प्रकारे कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला लायसन्स इथे टाकायचं आहे. इथे लायसन्स टाकायचं आहे. लायसन्स माझ्याकडे आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी
तुम्हाला लायसन्स की देऊन देईल. त्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे. ते झाल्यानंतर डन होऊन जाईल. आणि परत मग पुढची स्टेप मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. हे कसं VMware कसं ओपन करायचं, त्यामध्ये नंबर ऑफ PCs कसं क्रिएट करायचे, विंडोज कसं इन्स्टॉल करायचं, त्यामध्ये Windows 7 डिफरंट, Windows 10 डिफरंट, देन हे 2 PCs एकमेकांना IP ॲड्रेस कसे कनेक्ट करायचे, हे सर्व मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थँक्यू. आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक पण करा.